नमस्कार मैत्रिणींनो, वटपौर्णिमेचा सण जवळ आला की साडी, दागिने, पूजा आणि फोटो काढायची सगळ्यांचीच तयारी सुरू होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेला फोटो काढण्यासाठी काही खूप सुंदर, पारंपरिक आणि सहज करता येतील अशा पोजेस सांगणार आहे. तुम्ही नऊवारी साडी नेसली असेल, पैठणी नेसली असेल किंवा साधी सुंदर साडी नेसली असेल तरी या पोजेसमध्ये तुमचे फोटो खूपच छान येतील. फक्त पोज देताना घाई करू नका. चेहऱ्यावर हलकसं स्माइल ठेवा आणि नैसर्गिक फोटो काढण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी वडाच्या झाडाजवळ उभं राहून एक सुंदर फोटो काढा. हातात पूजेचं ताट घ्या, साडीचा पदर नीट सांभाळा आणि थोडंसं कॅमेऱ्याकडे बघून स्माइल करा. ही पोज खूप साधी आहे पण फोटोमध्ये पारंपरिक आणि सुंदर लुक दिसतो. तुम्ही झाडाला दोरा बांधत असतानाची पोजही नक्की ट्राय करा. ही पोज अगदी नैसर्गिक दिसते आणि वटपौर्णिमेच्या पूजेला सुंदर क्षणही फोटोमध्ये कॅप्चर होतो. कॅमेऱ्याकडे सरळ न बघता दोरा बांधतानाचं हलकंसं स्माइल दिलं तरी फोटो खूप छान येईल. त्यानंतर वडाच्या झाडाकडे बघत उभं राहून एक साइड पोज द्या. एका हातात पूजेचं ताट आणि दुसऱ्या हाताने साडीचा पदर हलकासा धरून ठेवा. या पोजमध्ये साडीचा लुक, ज्वेलरी आणि तुमची हेअरस्टाईल सगळं सुंदर दिसेल. जर तुम्ही नऊवारी साडी नेसली असेल तर थोडीशी चालतानाची पोज नक्की काढा. चालताना साडीचा पदर किंवा पल्लू हलकासा सांभाळा आणि कॅमेऱ्याकडे न बघता पुढे बघा. अशी कॅन्डेड पोज खूपच रॉयल आणि नैसर्गिक दिसते. हातात फुलं असतील तर त्यासोबतही सुंदर फोटो काढता येतो. फुलाकडे बघत स्माइल करा किंवा फुलं हातात धरून कॅमेऱ्याकडे बघा. ही पोज खूपच साधी आहे पण फोटोला एक सुंदर आणि सॉफ्ट लुक देते. तुमच्या बांगड्या, मेहंदी, नथ किंवा ज्वेलरीचा क्लोजअप फोटोही काढायला विसरू नका. हातात पूजेचं ताट धरून किंवा दोरा बांधतानाचा हातांचा फोटो खूपच सुंदर दिसतो. असे छोटे छोटे फोटो नंतर रील किंवा स्टेटस बनवतानाही खूप उपयोगी पडतात. तुमच्या नवऱ्यासोबत फोटो काढायचा असेल तर दोघांनी वडाच्या झाडाजवळ उभं राहून साधा आणि सुंदर फोटो काढा. तुम्ही पूजेचं ताट हातात घेऊ शकता आणि ते तुमच्या बाजूला उभे राहू शकतात. खूप जास्त पोज करण्यापेक्षा नैसर्गिक हसरा फोटो जास्त सुंदर दिसतो. फोटो काढताना सकाळची किंवा संध्याकाळची नैसर्गिक लाईट असेल तर फोटो अजून छान येतात. खूप कडक उन्हात फोटो काढण्यापेक्षा झाडाच्या सावलीत किंवा मऊ प्रकाशात फोटो काढा. मोबाईलचा पोर्ट्रेट मोड वापरला तर तुमचा फोटो अजूनही सुंदर दिसू शकतो. मेकअपमध्ये खूप जास्त काही करण्याची गरज नाही. हलका बेस, काजळ, बिंदी, लिपस्टिक आणि थोडे हायलायटर लावले तरी पारंपरिक लुक खूप छान दिसतो. केसांचा बन करून त्यावर गजरा लावला तर वटपौर्णिमेचा लुक अजून खुलून दिसेल. साडीचा रंगही फोटोमध्ये खूप फरक पडतो. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, जांभळा किंवा पैठणीचे सुंदर रंग वडाच्या झाडाजवळ खूप उठून दिसतात. त्यासोबत गोल्डन ज्वेलरी, बांगड्या आणि नथ घातली तर तुमचा लुक एकदम पारंपरिक आणि खास दिसेल. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेला या पोजेस नक्की ट्राय करा आणि तुमचे सुंदर फोटो काढा. तुम्हाला यापैकी कोणती पोज सर्वात जास्त आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सणासुदीच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.